नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी ही अन्नपूर्णा आजींच्या रूममध्ये येते आणि मस्त गप्पा करत अन्नपूर्णा आजींना आता तर दोरा हातामध्ये घेऊन दोरा आता अन्नपूर्णा आजींच्या हातात देते आणि ते सगळं काही शिकवत म्हणते की हे बघा आजी, मला माहिती आहे की तुम्हाला मात्र तुमच्या मोठ्या नातीबरोबर छोट्या नातीची सुद्धा खूप काळजी आहे, अनिकासाठी सुद्धा तुमचा जीव खूप तळमळतो हे मला कळतं, हो की नाही आजी? आणि हे बघा तुम्ही जसं समजावतात, जसं काही अगदी करतात ते तसंच मी मात्र अनिका बरोबर करणार आहे। तिला चांगली आणि वाईट या गोष्टीची समज देणार आहे। त्यावरती कमळी अन्नपूर्णा आजीच्या मांडीवर डोकं ठेवते आणि म्हणते की आजी, तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे की आपली अनिका थोडीशी हट्टी आहे आणि नकळत का होईना तिच्याकडून खूप अशा चुका होत असतात आणि तिच्यामध्ये सुद्धा एखादा चांगला गुण असेल आणि तोच चांगला गुण आपल्याला बाहेर काढायचा आहे। तर आणि बघत राहा आजी, मी माझ्या स्टाईलने आणि माझ्या पद्धतीने तिच्यातील तो गुण कसा बाहेर काढते। आता हे ऐकून मात्र अन्नपूर्णा आजींना आनंद होतो। अन्नपूर्णा आजी चक्क आता कमळीच्या डोक्यावर हात फिरवतात। आता कमळीला आनंद होतो। कमळी लगेच आता म्हणते की आजी, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे की आपण आपल्या कॉलेजच्या मुलांना घेऊन एक स्टडी टूर केली तर, आणि ती स्टडी टूर मात्र मी रायगडावर घेऊन जाऊ का? मला पूर्ण खात्री आहे की महाराजांच्या पावलाने ती भूमी पावन झालेली आहे आणि तेथे महाराजांचे विचार अजून सुद्धा जाणवतात। त्याथे गेल्यानंतर अनिकाच्या डोक्यातील विचार आहे ते नक्कीच बदलतील अशी माझी पूर्ण खात्री आहे। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवते। कमळी म्हणते की हे बघा आजी, तुम्ही जरीही माझ्या बरोबर बोलत नसला तरी सुद्धा मला कळतं की तुम्ही माझ्या बरोबर बोलत आहात म्हणून। ती अन्नपूर्णा आजींचा हात घट्ट पकडते आणि म्हणते की ह्या सगळ्यामध्ये काय हो किंवा न हो, परंतु आम्हाला बहिणींना मात्र एकत्र वेळ घालवता येईल आणि आम्हाला एकमेकींना जास्त समजून घेता येईल। अन्नपूर्णा आजींना अगदी आनंद होतो, डोळ्यातून आनंद अश्रू येतात आणि कमळीचा हात त्या घट्ट पकडतात। त्यावरूनच मात्र आता कमळीला त्यांचा होकार आहे हे कळते। त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी कॉलेजला मात्र निंगी आणि कमळी धावतच येतात, सगळ्या मुलांना एकत्र करत। निंगी म्हणते की ऐका, आता मात्र आपल्या कॉलेजची कमळी आहे ना, यस कमळी आपल्याला काहीतरी सांगणार आहे। तर तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा, आपण मात्र कॉलेजकडून एका स्टडी टूरला चाललेलो आहोत। हे ऐकूनच सगळ्यांना फार आनंद होतो। आता त्यातील एक मैत्रीण विचारते की कुठे चाललोत कमळी? तर कमळी म्हणते, तुम्हाला काय वाटतं की कुठे जायचं? आणि तेवढ्यात शंभू आता काहीतरी म्हणतो। शंभू म्हणतो की कोकणात जाऊयात, दुसरी एक मुलगी म्हणते की लोणावळ्याला जाऊयात आणि तेवढ्यात तिची दुसरी मैत्रीण म्हणते की कमळी म्हणते तर तिची गावाकडची काहीतरी नॅशनल काहीतरी पार्क असेल। त्यावरती आता कमळी सगळ्यांना शांत राहायला सांगते आणि विचारते महाराजांची जयंती केव्हा असते? तेव्हा आता प्राजक्ता म्हणते 19 फेब्रुवारीला। तेव्हा कमळी म्हणते की अगदी बरोबर। त्यावरती कमळी म्हणते की आपण महाराजांच्या या जयंती निमित्त कोणत्या गडावर जर गेलो तर, महाराजांच्या या जयंती निमित्त आपण रायगडला जाऊयात आणि महाराजांबद्दल तिकडे आपण सगळं काही समजावून घेऊयात। आता हे ऐकून शंभू विचारतो, थोडक्यात म्हणजे आपण ट्रिपवर चाललो तर? त्यावरती आता कमळी म्हणते, बघा तुम्ही ट्रिप समजा किंवा पिकनिक समजा, परंतु ही कॉलेजकडून स्टडी टूर असेल, त्याला यायचा आहे तो येऊ शकतो, त्यासाठी बस मात्र सकाळीच निघणार आहे असे कमळी सांगत असताना तेथे अनिका येते। अनिका आता हे सर्व ऐकून लगेच म्हणते, सिरियसली आणि काय स्टडी टूर? आणि आपलं हे कॉलेजवाला आहे ना, कॉलेज आता एन्जॉय करण्यासाठी, स्टडी टूर करण्यासाठी नाही, हे लक्षात घ्या। तेव्हा आता निंगी लगेच तिला टॉन्ट मारते। चांगलं काम करायचं म्हटल्यानंतर मांजर आडवं यावं आणि तशीच ही माकडीन आडवी आली आणि त्यावरती अनिका म्हणते की हे बघा स्टुडंट, आपण स्टडी टूर वगैरे करायला नकोय, आपलं वय आहे तर ते एन्जॉय करण्यासाठी, त्यामुळे आपण एक काम करूयात, आपण लोणावळ्याला जाऊयात। आम्ही तिघी मात्र लोणावळ्याला चाललो, तुम्ही आम्हाला जॉईन करा। हे बघा सगळं काही फ्री असेल, त्यामुळे तुमच्या लोकांना ठरवायचं आहे की नक्की तुम्हाला कुठे जायचं। मला गावच्या सोबत इकडे स्टडी टूरला रायगडला जायचं आहे की आता माझ्यासोबत मस्त आलिशान रेस्टॉरंट मध्ये जायचं आहे। आणि पोर्ट्स म्हटल्यानंतर खूप भीती असते। तेव्हा कमळी म्हणते की कोण म्हणतं की भीती असते म्हणून? हे बघ अगं अनिका, अगं आपल्या महाराजांनी बांधलेले ते किल्ले आहे, ते किल्ले म्हणजे नुसते भिंती नाही तर अगदी पवित्र माती आहे, हे लक्षात घे। जे काही गड किल्ले आहे ते फक्त बघायचे नसतात तर ते अनुभवायचे असतात आणि हे फक्त सांगताना सुद्धा माझ्या अंगावर शहारा आलेला आहे असे कमळी खुशत म्हणते। तर आता ही अनिका म्हणते, गावछाप, आता काही झालं तरी आम्ही लोणावळ्याला चाललो, कारण मला पाहिजे नाही
आणि शेवटी मला जसं पाहिजे तसंच होत असतं आणि आपल्या वेड्या स्विम्स आणि विम्सला विचारते की काय राईट, तेव्हा दोघी अगदी हसत राईट असं म्हणतात. तेव्हा निंगी आता लगेच कमळीला म्हणते की तू कशाला हिला सांगतेस गाढवाला गुळाची चव. आता अनिका म्हणते की ए निंगी चिंगी बघ मी गोड सुद्धा खात नाही आणि गोड सुद्धा खात नाही. आता निंगीला खूप हसायला येतं आणि तेथे जमलेले सगळे काही विद्यार्थी ते सुद्धा खूप हसतात. तर कमळी हसून पुन्हा आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना म्हणते की ठरल्याप्रमाणे उद्या सकाळी आपण रायगडला जाणार आहोत. त्यानंतर अनिका लगेच म्हणते की अगं गावछाप हे सर्व ठरवणारी तू कोण आहे, जे ठरवायचं आहे तर ते त्यांना ठरवून दे, जे स्टुडंटला पाहिजे आहे तर शेवटी तेच होईल. त्यावरती कमळी म्हणते की बरं ठीक आहे आणि का आपण उद्या सकाळी बघूयात की ते सर्वजण काय ठरवतात ते, आणि लेट्स गो गर्ल्स असं म्हणून मात्र ती आपल्या मैत्रिणींना तेथून घेऊन जाते. त्यानंतर आता कमळी आणि निंगी घरी येतात. दोघे आता अगदी तयारी करत असतात, बॅग वगैरे भरत असतात. तेवढ्यात राजन काका येतात आणि फोन घेऊन ते कमळीला म्हणतात की ऋषीचा फोन आहे. कमळी लगेच आता ऋषीचा फोन घेते. ऋषी विचारतो की काय तयारी झाली का. कमळी हो असं म्हणते. तेव्हा आता कमळीला टेन्शन येतं. ऋषी विचारतो की काय झालं, तू टेन्शन मध्ये काय आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की आपण चाललो पण आजींना एकटीला सोडायचं खरंच मला नाही येऊशी वाटत. त्यावरती ऋषी म्हणतो की कमळी डोंट वरी, अगं 2 दिवसाचा प्रश्न आहे आणि हवं तर मी आईशी बोलतो, ती मात्र ते अन्नपूर्णा आजींची काळजी घेईल. त्यावरती कमळी म्हणते की बरं ठीक आहे उद्या भेटूया, आणि ठीक आहे गुड बाय करून मात्र तो आता फोन ठेवतो. त्यानंतर आता राजन कमळीला विचारतो तुला आईची काळजी आहे ना, म्हणून आता गप्पा करत करत दोघेही बाहेर येतात. कमळी म्हणते की हो आजींनी खरं तर परवानगी दिलेली आहे पण माझं मन मला नको असं म्हणतं आणि आजींची मला काळजी वाटते आणि असं वाटतं की सगळ्यांना जाऊन द्या, मी थांबते. त्यावरती राजन म्हणतो की कमळी अगं त्याची काही गरज नाही, आणि हे बघ शिवजयंतीच्या दिवशी मात्र रायगडावर जाणं खरंच एक उत्तम प्लॅन आहे आणि तू कॉलेजची जीएस असल्यामुळे मात्र सगळी जबाबदारी ही तुझ्यावर असेल आणि तू मात्र तुझी जबाबदारी सोडायची, आई जवळ बसणार, मग ते आईला सुद्धा नाही आवडणार कमळी. आणि हे बघ कमळी मी आहे आईच्या सोबत, मी आता तू गेल्यावर 2 दिवस मात्र माझ्या मीटिंग्स वगैरे काही अगदी ठेवणार नाही, सगळं कॅन्सल असेल आणि 24 तास मी आईच्या शेजारी बसलेलं असेल आणि तुला आईची इतकी काळजी वाटते खरंच, मी आईला सोडून 2 मिनिट सुद्धा कुठेही नाही जाणार हे लक्षात घे, त्यामुळे तू बिंदास्त जा, माझं आईवर लक्ष असेल. त्यावरती आता कमळी खुश होऊन चालतंय असं म्हणते आणि कमळी मात्र आत निघून जाते. तेव्हा राजन विचार करतो की खरंच कोण कुठली मुलगी ही आईची सक्की नात असल्यासारखं तिची काळजी घेते. त्यानंतर मात्र ऋषी आता गुड नाईट करून फोन ठेवतो आणि तेवढ्यात गौरी तेथे ऋषीसाठी दूध वगैरे घेऊन येते आणि ऋषीला देऊन ऋषी तिला थँक्यू म्हणतो. तेव्हा आता गौरी विचारते की सहलीला कोण कोण जात आहे. ऋषी म्हणतो की आम्ही सगळेच जण, मी, प्राजक्ता, कमळी, आमची जीएस सगळेजण जात आहोत आणि अख्खा क्लास आम्ही जात आहोत. तेव्हा लगेच आता गौरी विचारते की निंगी काय, निंगी नाही येणार का. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ती सुद्धा येणार आहे, ती कुठे जाणार. आता ऋषीच्या लक्षात येतं मात्र आता काकूंना मात्र आता हे निंगीचं नाव कसं माहिती आहे आणि निंगीबद्दल आता तो गौरी काकूंना विचारतो. तेव्हा आता गौरी म्हणते की तुम्हीच एकदा मला मागे बोलले होते तेव्हा तुम्ही तिचं नाव घेतलं होतं. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अच्छा, आणि ऍक्च्युली आता कमळीचा फोन होता, जरा ती टेन्शन मध्ये होती असं तो आता गौरीला सांगत असतो. पण कमळीला अन्नपूर्णा आजींच्या तब्येतीची काळजी आहे आणि जेव्हापासून कमळी तेथे आली तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा तर आहेच. तेव्हा आता गौरी विचारते की म्हणजे आता कोण कोण राहतं तिथे. तेव्हा लगेच ऋषी सांगतो की ती म्हणजे तिची आई आणि आता त्या रागिनी अनिका आणि राजन काका म्हणजे कमळीचे वडील तेथे राहतात, परंतु आता ती कमळीची आई आहे गौरी काकू, त्या कधी तिकडे राहायला येतात माहिती नाही. जेव्हा ते येतील ना तेव्हा खरंच त्यांची फॅमिली पूर्ण होईल, एकदम अशी हॅपी फॅमिली होईल. एका गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतं कारण कमळीचे आबा आहे तर ते एक्सपायर झाले, त्याबद्दल मात्र कमळीला माहिती नाही. आता गौरीला हे सर्व क्षण परत आठवतात आणि तिचे डोळे भरून येतात आणि आता कमळीच्या आईचीच अशी इच्छा होती की कमळीला ह्या गोष्टी कळू नयेत म्हणून. आता मात्र ऋषी हे सर्व सांगत आहे आणि ऋषी पुढे म्हणतो की खरंच गौरी काकू असते तर त्यांची फॅमिली पूर्ण झाली असती. तेव्हा आता गौरी लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बाजूला जाते आणि विचार करत असते कमळीला मात्र त्यांनी स्वीकारलेला आहे आणि कमळीची काळजी सुद्धा ते घेतात आणि जर मी एकदा त्यांना भेटायला गेलो तर काय हरकत आहे बरं, आणि माझी कमळी खरंच तिच्या हक्काच्या घरी सुखी आहे. म्हणून आता गौरीला खूप बरं वाटतं, एकदा भेटून मात्र मला त्यांच्याशी बोलावं लागेल असे आता गौरी ठरवते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सगळेजण तयार होऊन आता कॉलेजवर येतात. ट्रिप आता निघणारच असते आणि का लगेच आपल्या
आपल्या मैत्रिणींना घेऊन तेथे अगदी बॅग वगैरे घेऊन येते आणि चला चला सगळ्यांना रेस्टॉरंटला जायचं आहे, गेम खेळायचे, फार एन्जॉय करायचं आहे, म्युझिक ऐकायचं आहे. तेव्हा आता निंगी लगेच म्हणते की ए माकडीन, आमचा अगोदर ठरलेला आहे ग, आम्हाला सगळ्यांना रायगडावर जायचं आहे आणि इतक्यात आमची बस सुद्धा येईल. त्यावरती अनिका रागानेच म्हणते की ए निंगी चिंगी, माझं ठरलेलं आहे तर मी रेस्टॉरंटला जाणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांना रिसॉर्टलाच यावं लागेल. आणि लगेच ऋषीला म्हणते की ऋषी ऐकून घे, आपल्यासाठी मात्र मी वेगळी सीट अगदी अरेंज केलेली आहे, ती स्पेशल सीट. तेव्हा ऋषी म्हणतो की ते स्पेशल सीटावर फक्त तू एकटीच बस, मी फक्त अगदी रायगडावर जाणार आहे. आणि ते ऋषीला चल म्हणत असते तर ऋषी म्हणतो की हे बघ, आता मात्र आम्हाला कमळी बरोबर रायगडला जायचं आहे आणि स्टडी टूरला जो काही एन्जॉय प्लॅनिंग आहे तो फक्त तूच करू शकते आणि तूच तिकडे जायचं असेल तर जाऊ शकते आणि आम्ही सगळेजण गडावर जाणार आहोत. त्यावरती कमळी म्हणते की ऐकलत ना तू, आता आम्ही सगळेजण गडावर जाणार आहोत आणि हे बघ तूच बघ की तुला काय करायचं आहे, त्यामुळे तू तुझी टॅक्सी बोलव. त्यावरती आता अनिका म्हणते की टॅक्सी मी मागवेल पण ती तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. तेव्हा कमळी म्हणते की तू बडबडच करत बस, आता बघ आमची बस सुद्धा आली. तेवढ्यात बस येते तर बस आल्यानंतर आता लगेच बसला मात्र जी ट्रिप जाणार आहे रायगड किल्ल्यावर त्याची पाटी लावलेली आहे. तेव्हा आता सगळेजण रायगडावर जायला निघतात. अनिका म्हणते की हे बघा, रेसॉर्टचा सगळा खर्च आहे तो मी करते, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तिकडे येण्यासाठी, चला ना तिकडे. त्यावरती शंभू मात्र अनिकाला म्हणतो की तुला शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नाही वाटत ना, अगं त्यांच्या गडावर आपल्याला जायला मिळतं ही किती भाग्याची गोष्ट आहे. त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की एक्झॅक्टली, आणि जेव्हा मी माझ्या आई बाबांना सांगितलं की मी रायगडावर जाते म्हणून ते इतके खुश झाले आणि म्हणाले की खरंच कॉलेजमधील अगदी सगळ्यांनी छान असा उपक्रम राबवलेला आहे तर, आणि प्रत्येक मुलाने प्रत्येक वर्षी मात्र एखाद्या तरी महाराजांच्या गडाला भेट द्यायलाच हवी. आणि दुसरी मैत्रीण म्हणते की अनिका, तुझ्या अगदी जे काही फ्री असलेलं रेसॉर्ट आहेत ना तर तिकडे जाण्यासाठी आम्हाला कोणतीही मज्जा नाही, त्यामुळे आम्ही कमळी सोबतच गडावर जाणार. तेव्हा आता सगळेजण आता अनिकाला डावलून कमळी सोबत रायगडावर जायला निघतात. तेव्हा आता सगळेजण बसमध्ये जातात तर त्यांच्या मागे आता स्विम्स आणि विम्स सुद्धा जायला निघतात. अनिका त्या दोघींना म्हणते की काय कुठे तरातरा निघाल्यात. तेव्हा विम्स म्हणते की अहो अनिका मॅडम, गडावर जायला निघालोत, सगळेजण तिकडेच जायला निघाले. तेव्हा अनिका त्यांना म्हणते की इडियट आहात का तुम्ही, गडावर वगैरे कुठेही जायचं नाही, घरी चला, आपण सगळ्यांनी घरी जायचं. तेव्हा त्या तयार नसतात आणि त्या दोघींना मात्र ती घरी काढून देते आणि म्हणते की बघतेस हे आता कसे जातात गडावर. त्यानंतर मात्र कमळी आणि सगळेजण मात्र आता बसमध्ये बसतात. ऋषी सगळ्यांना विचारतो की बसलेत का आणि आपल्या शेजारी कोण बसलेला आहे हे अगदी लिहून ठेवा आणि शेजारची व्यक्ती आलेली आहे की नाही एकदा चेक करा अशी ऋषी असा समजावतो. आता कमळी ही आतमध्ये बसमध्ये बसायला येते, सगळेजण आलेत का असं विचारते. तेव्हा आता सगळेजण आलेले आहेत. आता अनिका मात्र दाराशी येऊन उभी राहते. कमळी तिला विचारते की तुझं काय ठरलेलं आहे, तू येणार का आमच्या सोबत आणि जाणार का रेस्टॉरंटला, कुठे जायचं आहे. अनिका काही बोलत नसते, उभी असते. तेव्हा कमळी म्हणते की बरं उभी राहा आणि ड्रायव्हर काकांना म्हणते की चला. तेव्हा अनिका लगेच ओरडते आणि गावच्या वेट वेट मी येते असं म्हणून आता ती बसमध्ये बसते. कमळी तिची बॅग वगैरे घेते आणि तिच्या हाताला धरते आणि तिला बसमध्ये घेते. तर अनिका रागाने क्षी करत तिच्या हातातील हात बाजूला काढते. काय ग, माझा हात का पकडला, मी स्वतः आले असते, काय गरज होती तुला हात पकडण्याची, म्हणून कमळीवरच ओरडते. त्यावरती मात्र आता कमळी म्हणते की बरं तुझी तू ये आणि कमळी बाजूला सीटवर बसते. अनिकाला तर खूप आनंद होतो, तिला असं वाटतं की मी ऋषी शेजारी बसेल आणि तेवढ्यात ऋषी कमळीला म्हणतो की ए ना अगं जरा तुझ्याशी बोलायचं आहे. कमळी लगेच उठते आणि ऋषी शेजारी येऊन बसते. तेव्हा आता अनिका धावतच येते आणि म्हणते की ए गावछाप उठ, तिथून मला ऋषीच्या शेजारी बसायचं आहे. त्यावरती कमळी म्हणते की बरं ठीक आहे, मी निंगीच्या शेजारी बसते. त्यावरती आता ऋषी म्हणतो की नाही कमळी तू इथेच बस. तेव्हा कमळी म्हणते की ऋषी सर, तिला तुमच्या सोबत बसायचं आहे. तर ऋषी म्हणतो की मला तिच्यासोबत नाही बसायचं आणि मला का शिक्षा देतेस, तू इथेच बस. तेव्हा आता अनिका म्हणते की तेव्हा आता ऋषी तिच्यावर ओरडतो, निंगीच्या शेजारीच बसायचं, तेथे काटे वगैरे नाही टोचणार तुला. तेव्हा आता कमळी म्हणते की सर कशाला नादी लागतात ओ. तर आता ऋषी म्हणतो की नादी लागतो म्हणजे रायगडापर्यंत जायचं आहे, माझ्या डोक्याला तेथपर्यंत जाऊस तर किती ताप होईल बरं. अनिका मात्र रागाने यांच्याकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे राजन अन्नपूर्णा आजीला सूप वगैरे भरतो आणि तो आजीला सांगत असतो की आज मात्र आपल्या अन्नपूर्णा कॉलेजची ट्रिप जात आहे रायगडावर आणि तू जर बरी असती तर कमळी तुला सुद्धा बरोबर घेऊन गेली असती आणि तू बरी झाल्यानंतर मात्र अशा टूरला तू जायचं आहे बरं का. आणि तेवढ्यात तेथे रागिनी येते. रागिनी म्हणते की अरे आम्ही आहोत ना राजन, आम्ही घेऊ ना त्यांची काळजी, तू जा बरं, ऑफिसला जायचं आहे तर निघ, तू तयारी कर.
राजन म्हणतो की रागिनी 2 दिवस मी कुठेही नाही जाणार. हे ऐकून आता रागिनी विचारते की का, आपण असं का? त्यावरती राजन म्हणतो की घरामध्ये कमळी आईची काळजी घ्यायला नाही, त्यामुळे मी थांबलो. रागिनी म्हणते की अरे राजन, आम्ही आहोत ना, आम्ही घेऊ ना आईंची काळजी. त्यावरती आता अन्नपूर्णा आजी सुद्धा हातवारे करून नको असं म्हणत असते. तर आता राजन विचारतो की आम्ही म्हणजे हो आणि तुझी आई का? रागिनी म्हणते की हो, पण का असं विचारतो? तेवढा विश्वास नाही का आमच्यावर? तर राजन म्हणतो याचं उत्तर सुद्धा रागिनी मी द्यायला हवं का? आणि राजन स्पष्ट सांगतो की आता मात्र आईची मोठी नात घरी येईपर्यंत मी कुठेही नाही जाणार. रागिनी म्हणते की अरे अरे, कमळी आहे ना, कमळी आली आता इथे, त्यामुळे ती आईंची काळजी घेत असते, आम्ही कोणतरी. तेव्हा राजन स्पष्ट तिला उत्तर देतो. रागिनी रागाने बाहेर निघून जाते. त्यानंतर मात्र आता कमळी ही महाराजांची जी प्राणप्रतिष्ठा आहे तर ती अगदी प्रतिज्ञा जोरात म्हणते. प्रतिज्ञा म्हणून झाल्यानंतर आता ती ऋषीला म्हणते की सर मला खिडकी. म्हणून आता ऋषी उठतो आणि कमळीला खिडकीमध्ये बस असं म्हणतो. तेव्हा आता ऋषीच्या डोक्याला लागतं. तर आता कमळी म्हणते की सर तुम्हाला लागले का? अहो हळूच जरा. आणि तेवढ्यात अनिका उठते. अनिका म्हणते की काय सर, ऋषी तुला लागले की काय? म्हणून आता ऋषीची खूप काळजी करायला जाते. तर ऋषी अनिकाला म्हणतो की बाजूला हो. अनिका कमळीवर ओरडते की गावछाप तुझ्यामुळे झाले आणि तुझ्यामुळे मात्र सगळ्यांना त्रास होतोय. आणि आता मात्र ऋषी आणि कमळी बसतात. तर आता अनिका लगेच निंगीला म्हणते की निंगू पिंगू बाजूला हो, मला आता विंडो सीट हवी आहे. तेव्हा आता निंगी म्हणते की जास्त खिडकी करू नकोस, त्या खिडकीतूनच तुला बाहेर फेकून देईल. आणि त्यानंतर आता कमळी ऋषी सरांना म्हणते की खरंच आज मला खूप भारी वाटतं. माझ्या आबांनी मला आता महाराजांच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्या पावनभूमीवर मात्र मी पाऊल ठेवणार ह्या विचारानेच खरंच मला खूप भारी वाटतं. इकडे आल्यापासून मी त्यांना नाही भेटले. खरंच मला आई आणि आबांची खूप आठवण येते. तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की आपण अंताक्षरी खेळूयात. तर आता कमळी उठते. कमळी म्हणते की हे बघा, माझ्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन आलेला आहे. आपण अंताक्षरी कायमच खेळतो आणि आपण आता मात्र चिठ्ठ्या पाडायच्यात आणि त्या चिठ्ठ्यामध्ये महाराजांच्या शिलेदारांचं नाव असणार आहे आणि एकमेकांना मात्र आपण त्याची माहिती द्यायची. चालतं ना तुम्हाला हे सर्व? आणि आता लगेच ती वही पेन घेऊन आता चिठ्ठ्या पाडते आणि त्यामध्ये आता सुरुवात तिच्यापासून करते. आता त्यामध्ये हिरोजी इंदोलकर असं नाव येतं. तेव्हा आता कमळी सांगायला उठते. ऋषी बाजूला होतो आणि तेवढ्यात आता लगेच धक्का लागून तो अनिकाच्या अंगावर पडतो. अनिका लगेच खुशत म्हणते की हो ऋषी तू इथेच बस. तेव्हा आता ऋषी तिला नसेच बस बोलून आता पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो. तर कमळी आता हिरोजी इंदोलकर यांच्याबद्दल सांगायला सुरुवात करते आणि हिरोजी इंदोलकर यांच्याबद्दल माहिती देत असते. ते फक्त एक कारागीर नसून इंजिनियर होते आणि त्यांनी फक्त गड मातीने हा रायगड उभा नाही केला आणि त्यांनी मात्र तेथे असा आधारस्तंभ तयार केला होता की कोणी कुजबूज जरी केली तरी सुद्धा ती सिंहासनापर्यंत जाईल म्हणून. या हिरोजींनी बांधलेला जो काही गड आहे तर तो सुद्धा आज ऊन वारा सहन करून अगदी उभा आहे. तर तो रायगड बांधल्यानंतर आता महाराजांनी त्यांना भेट म्हणून काय पाहिजे नाही असं विचारलं. तेव्हा आता हिरोजी इंदोलकर यांनी सांगितलं. मात्र त्यांनी अगदी त्या सेवेच्या पायथ्याशी मात्र आता हे इंदोलकर हे नाव अगदी कोरायचं सांगितलं. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सगळेजण आता रायगड किल्ल्यावर येऊन पोहोचतात. ऋषी आता रायगड किल्ल्यावर सगळ्या आता मित्रमैत्रिणींना माहिती देत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे नयनतारा मात्र सगळी तयारी करून निघलेली असते. गौरी म्हणते की या बॅग मध्ये खीर आणि फळ वगैरे ठेवलेले आहेत आणि हे बघा मॅडम मी तुमच्या सोबत आले तर चालेल का असं विचारते. त्यावरती नयनतारा म्हणते की बरं ठीक आहे चला तुम्ही. त्यानंतर आता इकडे कमळी सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना म्हणते की आपण इथे चूल मांडू आणि आपल्यासाठी जेवायला काहीतरी बनवूया. आता अनिका म्हणते की येथे बसून मी तर नाहीच जेवणार. कमळी म्हणते की राहा मग उपाशी. सगळेजण मात्र आता जेवायला बसतात. आता मात्र अनिका ही बाजूला बसलेली असते. त्यानंतर आता इकडे नयनताराच्या सोबत मात्र गौरी ही डोक्यावर पदर वगैरे घेऊन आता अन्नपूर्णा आजींच्या घरी येते. राजन दरवाजा उघडतो. तर नयनतारा आता साधनाताईंना म्हणतात की साधनाताई बॅग वगैरे तिकडे ठेवा. आता नयनतारा म्हणते की मी आईंना भेटून येते आणि साधनाताईंना ते सामान घेऊन बोलावते. आता रागिनी कामिनी हे सगळेजण तेथेच असतात आणि शेवटी मात्र साधनाताई अन्नपूर्णा आजींच्या रूम मध्ये जाते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.